फलंदाजीसाठी अष्टपैलू खेळाडू विरारमधून श्री मनोज बाबर, संदीपचा चेंडू पहिला, सुरुवातीचा पहिला चेंडू, स्वतःचा पहिला षटक आणि संघासाठी पहिलं षटक, अचूक टप्प्यावर अचूक भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया पुन्हा संदीप, मनोजला हा चेंडू काही कळाला नाही. पुढचा चेंडू संदीप यांचा मनोजसाठी, असा सुंदर चेंडू आणि झेल सुटला. झेल सुटला. नाथपंथी डवरी गोसावी समाज, डवरी क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाथपंथी चषक 2026 हा आपण पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया मनोसाठी, एक मोठं योगदान. आताच गेल्या चेंडूला त्यांना जीवदान मिळालं आणि हा अवांतर चेंडू धावसंख्येत बदल, एक धावसंख्या झालेली आहे. वक्रतुंड स्पोर्ट्स क्लब या संघाचं खातं उघडलेलं आहे अवांतर चेंडू मधून. संदीपांचा पुढचा चेंडू पुन्हा सामना करतोय मनोज. स्लो चेंडू काही मनोजला काही कळाला नाही आणि पुन्हा एक चिवट धाव घेण्यात मनोज यशस्वी. हॅलो, आणि आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय गोलंदाजाकडून. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 3 चेंडू आणि 3 धावा या ठिकाणी झाले. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये विनर वर्सेस विनर नाथपंथी चषक 2026 आणि या दुसऱ्या पर्वातील हा महत्वपूर्ण सामना. पुढचा बॉल संदीप यांचा, यावेळेला मनोज यांच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय मनोजच्या बॅटमधून दमदार, दिमागदार, धमाकेदार चौकार, 4 धावा. हा पहिल्या सामन्यामध्ये मनोज यांच्या बॅटमधून अशीच आपण खेळी पाहिली, 8 चेंडूमध्ये 17 धावांची. तोच मनोज आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. टीम वक्रतुंड या संघाकडून एक चांगली फलंदाजी करताना पहिल्याच षटकामध्ये संदीप यांच्यावरती हल्ला चढवलाय. आपण जर विचार केला तर धावसंख्या झाली आहे 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या टीम वक्रतुंड या संघाच्या. नाणेफेक जिंकून टीम चेंबूर या संघाने गोलंदाजी स्वीकारली आणि आता मात्र फलंदाजीला चांगली सुरुवात केली आहे टीम वक्रतुंड संघाने. धावसंख्या झाली 8, वाईट +1 होता. धावा झाल्यात 8. सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाजी मार्क वरती संदीप यांना आपण पाहतो. पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले. नवरी क्रिकेट समाज, नवरी क्रिकेट असोसिएशन आयोजित ही नाथपंथी चषक. यावेळेला कव्हर सीझन मध्ये खेळलेला फटका, हा देखील चेंडू पाहता पाहता गेला सीमारेषे पार. आलाय मनोजच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार चौकार, 4 धावा. काय फटकेबाजी करतोय मनोज आपल्या संघासाठी. लगातारचा दुसरा चौकार त्यांना पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी एक हाती फलंदाजी करतोय मनोज. पहिल्या सामन्यामध्ये देखील मनोज यांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. प्रबळ फलंदाजी या स्पर्धेमध्ये मनोज आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतात.
या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये चालू असलेली स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी अभिमानाची नाथपंथी चषक. पुढचा बॉल यावेळेला सोडून दिला, डाव्या स्टेप चेंडू होता आणि वाईट बॉल +1 म्हणजे अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. कुठेतरी महागडे षटक म्हणता येईल टीम चेंबूर या संघाकडून संदीप यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आपण जर धावसंख्या विचार केला तर धावा झाला धाव फलकावरती 14 रन्स ऑन बोर्ड. या स्पर्धेमध्ये लाभलेले आमचे गुणलेखक सन्माननीय श्री विशाल चौगुले आमचे मित्र या गुणलेखांच्या भूमिकेमध्ये आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. तसेच ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह करतोय. लाईव्ह प्रक्षेपण आपण जर पाहिलं तर ASC लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरून ही स्पर्धा थेट युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह केली जाते. या सर्व क्रीडा प्रेक्षकांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट केलाय मिड विकेट रिजन मध्ये. झेलची संधी परंतु झेल देखील सुटलाय आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ती देखील पाहता पाहता पूर्ण केली आहे. काय फलंदाजी करते सलामीची जोडी अक्षरशः या दुपारच्या सत्रामध्ये मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडताना. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटका अखेर जर आपण पाहिलं तर धावसंख्या झाली 16 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि ते पॉवर प्लेचं षटक कुठेतरी टीम वक्रतुंड या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. परंतु अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही तगडे संघ आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीचा भरण आहे. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. परंतु आतापर्यंत टीम वक्रतुंड ही सलामीची जोडी आपल्या मैदानामध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. तर मात्र गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज बॉलर कोण आहे? सागर आले गोलंदाजी मार्कसाठी. कर्णधाराने सागर यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. कारण पहिल्या षटका अखेर जर आपण पाहिलं तर संघाच्या गोलंदाजाने संदीप यांनी धावा खर्च केल्या. 16 कुठेतरी धावांचा वेग या ठिकाणी वाढलाय वक्रतुंड संघाचा आणि त्या धावा रोखाव्या लागतील. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक धावसंख्या चेंबूर या संघाने 30 केली आहे. ती धावसंख्येचा या सामन्यामध्ये पल्ला गाठला जाईल का? ते धावसंख्येचा पाठलाग होईल का? काय घडेल? 30 पेक्षा जास्ती सर्वाधिक धावसंख्या वक्रतुंड या संघाकडून पाहायला मिळेल का? याकडे देखील सर्वच प्रेक्षकांच्या नजरा लागणार आहेत. परंतु येणारे 18 चेंडू सगळं काही सांगून जाईल. यष्टांच्या मागून दिनेश साळुंके यांना माहिती महत्वपूर्ण सामना क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सागर आलेत. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते सागर आपल्या संघासाठी. धावांचा वेग कुठेतरी वाढला, तो वेग रोखण्यासाठी या दोन्ही फलंदाजांना रोखण्यासाठी आले. परंतु काय घडणार, काय बिघडणार पाहत राहा, ऐकत राहा. नाथपंथी चषक 16 ही धावसंख्या झाले. 16 रन 16 धाव फलकावरती आपण पाहतोय. सागर यांचा पहिला चेंडू सामना करतील मनोज. पहिला बॉल पायावर आणि ते प्रयत्न करावे लागतील. दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना आपण पाहत आहात. या नाथपंथी चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये विनर वर्सेस विनरचा हा सामना आपण पाहत आहात. मनोज यांना झेलबादच्या स्वरूपात माघारी पडताना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. निखिल आलेत. राहुल यांना साथ देण्यासाठी निखिल आता मात्र फलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय सागर यांनी. त्यांना एक विकेट येताना त्यांच्या खात्यामध्ये एक विकेट येताना पाहायला मिळते. परंतु अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या 16 या आकड्यावरती आता मात्र स्थिरावली आहे. पुढचा बॉल पायावरती होता, फुल टॉस होता, मिड विकेट रिजन मध्ये खेळला फटका. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय, फेकी केली आहे परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागते. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला निलेश यांच्याकडून. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली एका धावेने. आपण जर पाहिलं तर धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र स्ट्राईक एंडला राहुल यांना आपण पाहतोय.
अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय सागर यांना. पुढचा बॉल सागर यांचा सामना करतील राहुल. हो यावेळेला लॉफ्ट केलाय मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय आणि वा काय चांगला झेल पकडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी टीम चेंबूर या संघाकडून पाहायला मिळतोय. आता मात्र आणखीन एक विकेट, आणखीन एक हादरा टीम वक्रतुंड या संघाला. संदीप त्या ठिकाणी होते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता, पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल टिपलाय आणि आता मात्र फलंदाज बाद होऊन माघारी पळताना आपण पाहतोय. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते टीम वक्रतुंड या संघाकडून. राहुल झेलबादच्या स्वरूपात बाद होऊन माघारी पळताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करताय सागर यांनी कमबॅक केलंय. पहिल्या षटकात 16 धावा खर्च जरूर केला होता गोलंदाज संदीप यांनी, परंतु पुढच्या षटकामध्ये आपल्या संघासाठी टीम चेंबूरचा गोलंदाज सागर यांनी कमबॅक केलंय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. राहुल, एक राहुल बाहेर गेलेत, दुसरे राहुल पुन्हा एकदा आतमध्ये आलेत. स्ट्राईक एंडला आता आपण आणखीन एका राहुल यांना पाहतोय वक्रतुंड संघाकडून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सागर यांनी केली. 2 गडी बाद करण्यामध्ये त्यांना देखील यश मिळाले. धावांचा वेग कुठेतरी थांबवलाय टीम चेंबूर या संघाने. नवीन बॅटर राहुल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला निलेश आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर यांचा सामना करतील राहुल. पुढचा बॉल फुले पद्धतीचा होता. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक अक्षय त्या ठिकाणी येत आहेत. फील्ड करतील, फेकी करतील, त्यावर एक धाव पूर्ण केली गेली आहे. आणि एका धावेने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते, जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन अबाउट. 18 धावा धावफलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण निलेश यांना पाहतोय. चेंडू झाले ते 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. स्ट्राईक एंडला निलेश यांना आपण पाहतोय. सागरांचा पुढचा बॉल यावेळेला वा वेगवान चेंडू, खोला पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरलाय. यॉर्कर बॉल त्या ठिकाणी हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. सागरांची प्रबळ गोलंदाजी आपल्या संघासाठी त्या ठिकाणी पाहायला मिळते. निखिलांना प्रश्न विचारला होता, परंतु उत्तर नाहीये निखिलांच्याकडे या चेंडूचा, आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा खोला पद्धतीचा चेंडू होता. कव्हर सीझन मध्ये खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड करून थ्रो करेल, त्यावर एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेनिशी षटक संपले. षटका अखेरीस जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली 19 रन्स ऑन बोर्ड. हा कौतुक करायला लागेल गोलंदाजाचं. या गोलंदाजीमध्ये या षटकामध्ये 3 धावा खर्च करत 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं सागर यांना. जर मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केला तर जरूर संदीप यांनी, परंतु पुढच्या षटकामध्ये कर्णधाराने जी जबाबदारी सोपवली ती लीला पार पाडताना सागर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद करण्यात यश मिळाले. परंतु आता मात्र चर्चासत्र चालू आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये कोणाला ती गोलंदाजी देणार तेच देखील सर्वांचं लक्ष लागले. कर्णधाराकडे कोणता गोलंदाज आमंत्रित केला जाईल याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. परंतु वक्रतुंड हा देखील संघ ताकदवान आहे. त्यांच्याकडे देखील फलंदाजीचं भरण आहे. ते देखील विचार करतायत की आता मात्र धावसंख्या 19 झाली आहे. 24 चेंडूंमध्ये किती धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल टीम चेंबूर या संघासमोर, याकडे देखील वक्रतुंड संघातील फलंदाजाचा नक्कीच लक्ष असणार आहे. चला सामन्यात सुरुवात करा. टीम मीटिंग कमी घ्या प्लीज, विनंती असेल. आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. थोडंसं वेळेचं बंधन आहे, त्यामुळे विनंती असेल की थोडीशी टीम मीटिंग कमी घ्या. दिनेश आले गोलंदाजी मार्क वरती. फॅन दिनेश साळुंके आलेत गोलंदाजी मार्क वरती. आणखीन एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात.
दिनेशांचा पहिला चेंडू वेग 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 प्रचंड वेग होता या चेंडूवरती आणि वेगावरती बीट केलंय. गुडलँड मध्ये हा चेंडू आदळला होता. चांगल्या टप्प्यावरती चांगली लाईन आणि लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात केली. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा दिनेशांना गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा बॉल. यावेळेला संयम फटका लावून कार्पेट केलाय पॉईंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत्या चेंडू फील्ड करेल तत्वर एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेनिशी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती परावर्ती होताना पाहायला मिळते. 20 धावफलकावरती पाहायला मिळतात टीम वक्रतुंड या संघाच्या. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या चेंबूर या संघाने केली आहे 30. ती सर्वाधिक धावसंख्या पार होईल का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. परंतु आता मात्र स्ट्राईक एंडला निखिल सामना करतील दिनेशांचा. यावेळेला समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता मात्र कुठली चूक करत नाहीये. आणखीन एक फलंदाज आणखीन एक धक्का टीम वक्रतुंड या संघाला. राहुल बाधून माघारी पडताना आपण पाहतोय. बरोबर झेलबादच्या स्वरूपात राहुल यांची खेळी संपुष्टात आली आहे. चांगली गोलंदाजांनी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय यांच्या ठिकाणी पाहायला मिळालं. लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या ठिकाणी एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. आता मात्र आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं टीम वक्रतुंड या संघाचं. संघ कुठेतरी हळूहळू बॅकफुटला येताना पाहायला मिळतं. पहिलं षटक जरूर वक्रतुंडाच्या नावाने झालं होतं परंतु आता मात्र कुठेतरी धावांची धावाधाव या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय वक्रतुंड संघ. फलंदाजी धुरा आता मात्र या दोन्ही फलंदाजांना सांभाळावे लागेल कारण आता मात्र कमबॅक केलंय चेंबूरच्या गोलंदाजांनी. दिनेशांना देखील त्यांच्या गोलंदाजीमध्ये यश आले. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि 1 धावा खर्च करत 1 विकेट त्यांनी घेतली आहे. धावसंख्या 20 झाली आहे. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सौरभ आले स्ट्राईक एंडला. सौरभ आणि निखिल ही सलामीची फलंदाजी जोडी आपण खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळते. दिनेशांना यश मिळाले. विकेट त्यांना प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू झालेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिनेशांचा. यावेळेला लॉफ केलाय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती परंतु क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न सुरू. हो काय घडले या चेंडूवरती देखील विकेट येताना पाहायला मिळते. चेंडू टाकला होता. फटका जरूर चांगला होता परंतु चेंडूला उंची जास्ती आणि लांबी कमी म्हणूनच काय बाद होऊन माघारी परतताना आपण पाहतोय बॅटर सौरभ यांना. आणखीन एक विकेट आणखीन एका विकेटचं पतन वक्रतुंड संघाचे. चांगला फटका होता. देखना सुरेख फटका होता परंतु चेंडूला उंची जास्त होती लांबी कमी म्हणूनच झेलबादच्या स्वरूपात बादून माघारी परतताना आपण पाहतोय बॅटर आउट. चांगला कमबॅक केलाय दिनेशांनी. आपला गोलंदाजीचा अनुभव या ठिकाणी मैदानामध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय आणि या ठिकाणी या स्पर्धेतील हॅट्रिकचा चान्स हॅट्रिक बॉल दिनेश यांचा. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. ऋषभ आलेत. रोशन आले स्ट्राईक एंडला. हॅट्रिक बॉल आहे दिनेश यांचा. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. रोशन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. लगातारच्या 2 चेंडूंवरती दिनेश यांना यश मिळालंय. हॅट्रिक बॉल. हो यावेळेला शरीराचा वेळ घेतलाय. पंचांकडे अपील केली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी दिनेश यांच्या गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळते. आपला अनुभव पूर्णपणे या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जोडताना आपण पाहतोय दिनेश यांना. पुढचा बॉल दिनेश यांचा. यावेळेला लॉफ केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न सुरू आहेत आणि आणखीन एक विकेट. वाह काय गोलंदाजी केली दिनेश यांनी. पहा या आधीच्या चेंडूवरती जर विकेट आली असती तर पहिली हॅट्रिक येताना पाहायला नक्कीच मिळाली असती परंतु पुढच्या चेंडूवरती विकेट आली आहे म्हणजेच काय आणखीन एक हादरा टीम वक्रतुंड संघाला.
वारंवार फलंदाज या ठिकाणी बाद होऊन माघारी पळताना आपण पाहतोय. ढासळतोय वक्रतुंड संघ, परंतु कोणाला तरी संघाची धुरा सांभाळावी लागेल, हा डाव सावरावा लागेल. तर मात्र नवीन फलंदाजी मार्कवर देताना पाहायला मिळतोय. केतन फलंदाजी मार्कवरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावा झाल्या त्या 20. पहा या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दिनेश यांनी फक्त एकच धाव खर्च केले आणि 3 गडी बाद करलेत. आणि या आधी सागर यांनी देखील 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. दोन्ही गोलंदाजाने एक प्रभावी गोलंदाजी केली. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. महत्वपूर्ण सामन्यामध्ये चेंबूर संघाकडून दोन्ही गोलंदाज आपल्या संघासाठी चांगला गोलंदाजी करताना पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा षटक आहे, निर्णायक षटक आहे, स्लॉग ओव्हर हाणामारीचा षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न जरूर असतो वक्रतुंड संघाचा, परंतु काय घडणार शेवटच्या 6 चेंडूंमध्ये याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाईल चेंबूर संघासमोर, काय घडणार, काय बिघडणार, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे. येस, आता मात्र हे स्लॉग ओव्हर एक हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी सुधाकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक अनुभवी गोलंदाज 40+ आहेत, परंतु क्रिकेटला वय नसतं मित्रांनो. 50+ आहेत, परंतु क्रिकेटला वय नसतं मित्रांनो. तुम्ही मैदानावरती कशा प्रकारे खेळ करता याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. अनेक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. संघ कर्णधाराने जबाबदारी दिली आहे आणि सुधाकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हलक्या हाताने टाकलाय, बॅटची कडे चेंडू मागे जातोय. दिनेश चेंडूच्या खाली एक धाव धावून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव होईल का? हो, आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला होता, बॅटची कडा चेंडू मागे गेला होता आणि त्या चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आणि 2 धावांशी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. 22 रन्सनं बोर्ड. आता अजून मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक असलेला पहिल्या डावातील चेंबूर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता मात्र आपण जर पाहिलं तर वक्रतुंड संघाच्या आतापर्यंत धावा झाल्या त्या 22. 3.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुधाकर यांचा सामना करतील. हो, यावेळेला हवा पदन टाकला होता, थांबला, ओळखला आणि थेट धावले स्कोअर लेग रिजन मध्ये. एक धाव काढला, दुसऱ्याचा प्रयत्न, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. आणि दुसरी दुहेरी धावांनी जर आपण पाहिलं तर हळूहळू धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ते 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या चेंबूर संघाने केली आहे 30. ती धावसंख्या ओलांडेल का वक्रतुंड संघ? सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय, परंतु अजून 4 चेंडू बाकी आहेत. अनुभवी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला फुल टॉस बॉल होता, लोअर फुल टॉस समोरच्या खेळ त्या ठिकाणी अक्षय आहे, फील करतात, तर वर एक धाव पूर्ण केल्याचा प्रयत्न आणि पंचांकडे आपल्याला धावबादची संधी. वा, काय क्षेत्ररक्षण केलंय अक्षय याने, चांगली फेकी केली आहे. आणि या ठिकाणी बादून माघारी पळताना आपण पाहतोय केतन यांना. केतन धावबादच्या स्वरूपात बादून माघारी पळताना आपण पाहतोय. चांगला चेंडू हाताळला होता, अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये केतन यांना माघारी पळताना आपण पाहतोय धावबादच्या स्वरूपात. आता मात्र आणखीन एक बॅटर नवीन खेळपट्टीवरती जाताना पाहायला मिळतोय. भावेश आलेत. निखिल आणि भावेश 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू, या 3 चेंडूंमध्ये किती धावा येतील, काय घडणार या 3 चेंडूंवरती? पुढचा बॉल सुधाकर यांचा. हो, यावेळेला चांगला बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय, क्षेत्ररक्षक कव्हर सीझन मध्ये देतोय, फील्ड करेल, चेंडू फ्री किक करेल, धावबादची संधी. यस, आणि आणखीन एक विकेट, आणखीन एक हादरा टीम वक्रतुंड संघाला. आता मात्र निखिल यांना माघारी परतावं लागतंय. या फलंदाजाने आतापर्यंत चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी केली होती. दुहेरी फटके या षटकामध्ये 2 काढले होते. तोच मात्र निखिल आता बाद होऊन माघारी परताना आपण पाहतोय. धावबादच्या स्वरूपात निखिल यांना बाद होऊन माघारी परताना आपण पाहतोय. धावसंख्या झाली 26 रन्स ऑन बोर्ड. आणखीन एक नवीन बॅटर आता मात्र स्ट्राईक एंडला विजय आलेत. 4 चेंडू झालेत, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
शेवटचे 2 चेंडू या पहिल्या डावातील या पहिल्या इनिंग मधील धावसंख्या झाली 26. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. टीम वक्रतुंड या संघाच्या विनर वर्सेस विनर असा हा सामना आपल्या समोर आपल्या भेटीस आम्ही घेऊन आलो आहोत. एका बाजूला टीम चेंबूर आहे, दुसऱ्या बाजूला टीम वक्रतुंड आहे. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील दुपारच्या सत्रामध्ये विनर वर्सेस सामना. पुढचा बॉल सुधाकर यांचा हो यावेळेला समुद्राचे लाभ केलाय. ऑलिम्पिक कार्पेट अक्षय आहे त्या ठिकाणी फील्ड करतायत, पूर्ण केलेत. प्रयत्न होईल का? नाही, थांबवलाय. 2 धावांचे समाधान मानावं लागतंय. चांगली पैकी त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय यांच्या मार्फत पाहायला मिळते आणि 2 धावांशी जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन अबाउट. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील या डावातील शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मध्ये या पहिल्या डावातील हो यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, परंतु वा आपला अनुभवातील एक चांगला चेंडू त्या ठिकाणी सुधाकर यांनी हाताळलाय आणि डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर हे षटक संपलंय. या पहिल्या डावाच्या समाप्तीला जर आपण पाहिलं तर टीम वक्रतुंड या संघाची धावसंख्या झाली 28 आणि विजयासाठी 29 धावांचं लक्ष उभारलंय टीम चेंबूर या संघासमोर. पहिल्या डावाला देखील तितकेच मजा आली, दुसऱ्या डावाला देखील तितकीच मजा येईल यात काही शंका नाही. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे. हॅलो 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 चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. 29 धावांचा लक्ष्य स्वीकारून टीम चेंबूरची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आहे. तर जर आपण पाहिलं तर दिनेश साळुंके त्यांना साथ देण्यासाठी पहिल्या सामन्यामध्ये एका घणाघाती फलंदाजी केले होते. तोच हर्ष आता मात्र फलंदाजीवरती मार्कवरती येताना पाहायला मिळतोय.
29 धावांचं लक्ष स्वीकारून ही सलामी जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आहे. टीम संघर्ष आपले सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या सामन्यावर लगेच आपला सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे विनंती असेल की आपण कुठे जाऊ नका. टीम संघर्ष कर्णधार आणि सर्व खेळाडू आपण मैदानावरतीच उपस्थित राहा, कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघासमोर आपल्याला आपला सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे विनंती असेल कोणी कुठे जाऊ नका. टीम संघर्ष धन्यवाद. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इथे आपण महत्वपूर्ण सामना अनुभवता आहात. एका बाजूला टीम चेंबूर आहे, दुसऱ्या बाजूला टीम वक्रतुंड आहे. टीम वक्रतुंड या संघाने पहिल्या डावामध्ये 28 धावा केल्यात आणि विजयासाठी 29 धावांचं लक्ष उभारलंय टीम चेंबूर या संघासमोर. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पहिल्या सामन्यामध्ये घणाघाती फलंदाजी केली होती टीम चेंबूर संघाकडून. तोच हर्ष आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून 4 चौकार आले होते या स्पर्धेमध्ये. या पहिल्या सामन्यामध्ये तोच हर्ष स्ट्राईक एंडला आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी आणखीन एक अष्टपैलू खेळाडू दिनेश साळुंके नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती राहुल आलेत. टीम वक्रतुंड या संघाकडून राहुल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. 24 चेंडू 29 धावांचं लक्ष आहे. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकल तो सेमीला आहे. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत. दुसरा सामना जिंकण्याची संधी आहे. पाहूया कोणता संघ हा सामना आपल्या नावावरती करतोय. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आहे. क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. या सामन्यात सुरुवात करा पंच विनंती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न जरूर असताना हर्षांचा, कारण पहिल्या सामन्यामध्ये हर्ष यांनी पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग केली होती. तोच हर्ष आता मात्र स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवरती राहुल आले. पहिला बॉल राहुल यांचा हो. यावेळेला वा बैठक फटका सजवलाय, परंतु फटका हवेत आहे. प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या अटेमध्ये झेल पकडला होता, परंतु तो निसटलाय. जीवनदान मिळालंय. पकडा झेल आणि झिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, परंतु या ठिकाणी झेल सुटलाय आणि जीवनदान मिळालंय. तर जीवनदान हर्ष सारख्या एक आक्रमक बॅटरला जीवनदान मिळालंय. चांगल्या पद्धतीने बॅटवरती चेंडू आला नाही, म्हणूनच काय चेंडू जागेवरतीच लॉफ्ट झाला होता. 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केला जातो. संघाचा धावफलक या ठिकाणी श्रीगणेशा झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल यांचा. यावेळेला फुल टॉस ऑन साईडला खेळला फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न सुरू आहेत. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. दुसरा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. वा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फटका तितका चांगला होता आणि तितका चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात हर्ष यांच्या बॅटमधून. 2 चेंडू 4 धावा आतापर्यंत झाल्यात. आता मात्र विजयासाठी 25 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल यांचा. सामना करतील हर्ष. दोन चेंडू 4 धावा झाल्यात. पुढचा बॉल राहुल यांचा. यावेळेला पुढे जसं केला फटका. झेलची संधी. कॅचचा कॉल होता, परंतु कुठेतरी चेंडू पुढे त्या ठिकाणी राहिला. झेल झाला नाहीये. बॅटर सेफ आहे. 1 धाव धावून त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावसंख्या झाली धावफलका होती 5. 5 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र स्ट्रायकरला दिनेश यांना आपण पाहतोय. दिनेश साळुंके याने पहिल्या डावामध्ये एक चांगलं षटक हाताळलं. 1 धाव खर्च करत 3 गडी बाद केले होते. तेच अष्टपैलू खेळाडू, अनुभवी खेळाडू दिनेश स्ट्रायकरला आपण पाहतोय. धावसंख्या झाली 5. आता मात्र विजयासाठी 24 धावांची गरज असेल टीम चेंबूर या संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल. सामना करतील दिनेश. यावेळेला कुटुंबा चेंडू होता. कवसीमध्ये खेळला फटका. वा चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील त्या ठिकाणी तितकाच चांगला आहे वक्रतुंड संघाचा. अगदी 38च्या बाहेर बॉल चालला होता, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकच धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. एखादा वेळेने जर आपण पाहिलं तर हळूहळू धाव पण पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू झाले ते 3 चेंडू 6 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पॉवर प्ले षटक आपण पाहतात या मैदानावरती. महात्मा गांधी या क्रीडांगणामध्ये नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे आपण पाहतात. 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत.
माफ करा, 4 चेंडू झालेत. 4 चेंडू 6 धावा. यावेळेला पायावरती होता झेलची संधी आणि काय झेल पकडलाय. महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. राहुल यांच्या खात्यामध्ये विकेट द्यायला पाहायला मिळते. हर सारखा मोठा आक्रमक फलंदाज आता मात्र झेलबादच्या स्वरूपात बाजून मागे पळताना आपण पाहतोय. निखिल त्या ठिकाणी होते. एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण निखिल यांच्याकडून देखील पाहायला मिळालंय. कौतुक असन गोलंदाजाचं, कौतुक असन क्षेत्ररक्षणाचं, कौतुक आहे वक्रतुंड संघाचं. एका मोठ्या फलंदाजाला जाळ्यात अडकवण्यामध्ये यश मिळालं राहुल यांना. मोठा आदरा, मोठा धक्का टीम चेंबूर संघाला येताना पाहायला मिळतोय. हर्ष यांना माघारी पडताना आपण पाहतोय. पायावरती चेंडू होता, त्याला लप करायचा प्रयत्न जरूर होता, परंतु 30 आतमध्ये निखिल त्या ठिकाणी होते आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. मोहन नामदेव जगताप साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आयोजन कमिटीतर्फे आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत, धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, आपलं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या झाली ती 6. स्ट्राईक एंडला आपण नवीन बॅटर पाहतोय. अनिकेत आलेत. हो, यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताला गेला राहुल यांच्या मार्फत. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी जरूर केलं राहुल यांनी. पहिल्या 2 चेंडूवरती दोन्ही फटके जरूर आले होते, परंतु येणाऱ्या 4 चेंडूवरती कमबॅक केलाय. धावसंख्या झाले 6 धावा धावफल करते पाहायला मिळतात. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झाले. 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. 18 चेंडू 23 धावांची गरज. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली राहुल यांची. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात, परंतु येणारे 18 चेंडू या सामन्याचं संपूर्ण चित्र या ठिकाणी स्पष्ट केलं जाईल. अजूनही मैदानावरती खेळपट्ट्यावरती दिनेश साळुंके सारखे अष्टपैलू खेळाडू उपस्थित आहेत. साथ देण्यासाठी अनिकेत देखील आलेत, परंतु पुढचं षटक कर्णधार कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवेल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले. आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज सौरभ आला गोलंदाजी मार्कवरती. प्रेक्षकांनी लाईनच्या मागे बसा. टीम चेंबूर आपल्या सर्व खेळाडूंनी मैदानाच्या लाईनच्या थोडं मागे बसा प्लीज, विनंती असेल. महत्वपूर्ण सामना आहे. टीम चेंबूर खेळाडू विनंती असेल, लाईनच्या थोडे मागे बसा प्लीज. बाउंड्रीची लाईन आहे ती, क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्या अडथळा निर्माण होण्याची दक्षता घ्या प्लीज, विनंती असेल. थोडंसं लाईनच्या मागे बसा, धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक घेऊन आले ते सौरभ आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला आपण दिनेश यांना आपण पाहतोय. 18 चेंडू 23 धावांची गरज. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर चेंबूर आहे, दुसऱ्या बाजूला वक्रतुंड हा संघ आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल, कोणता संघ या सामन्यावरती बाजी मारेल, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये सारं काही स्पष्ट होईल. परंतु पुढचा बॉल सौरभ यांचा सामना करतील दिनेश. पहिलाच बॉल आणि वाटणे केला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक होता परंतु पुढे चेंडू त्या ठिकाणी पडलाय. झेलची संधी जरूर होती, प्रयत्न करायला पाहिजे होते, प्रयत्न केले असते तर दिनेश यांना कुठेतरी माघारी परतावं लागलं असं, परंतु बॅटर सेफ आहे आणि त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती 7 रन्स ऑन अबाउट. 7 धावा धावफलकावरती एका पाहायला मिळतात टीम चेंबूर या संघाच्या. आता मात्र स्ट्राईक एंडला अनिकेत त्यांना आपण पाहतोय. मार्कवरती सौरभ यांनी पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, परंतु अजूनही 5 चेंडू. पुढचा बॉल सौरभ यांचा सामना करतील अनिकेत. आखूट चेंडू होता, आड्या बॅटने बरोबर काढून दिलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल का? हो, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. वा, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही फलंदाजांची. एका धावेचा दुसऱ्या धावेत रूपांतर जरूर केलं आहे. 2 धावणीची जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन अबाउट. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र विजयासाठी 20 धावांची गरज असेल टीम चेंबूर संघाला. कमबॅक करावा लागेल टीम वक्रतुंड या संघाला देखील. सौरभ गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडू आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेत, परंतु कमबॅक करावं लागेल.
एकदम चेंडूचा डॉट आला तर आणखीन एक मजा या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळेल, परंतु काय घडणार स्ट्राईक एंडला अनिकेत सामना करतील सौरभ यांचा. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळलाय, पॉईंटच्या दिशेने क्लिअर केला, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. वा, कलात्मक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला, सेन्सिबल बॅटिंग अनिकेत यांची. आणखीन एक दोन्ही फटका अनिकेतच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि 2 धाव निश्चित आपण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. नेल्सन आकडा स्क्रीनवरती आपण पाहत आहात. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अकरा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. कितना चाहिए? हो, या वेळेला चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला गेलाय. आता मात्र निर्धाव चेंडू हाताळलाय. प्रश्न विचारलाय सौरभ यांनी, परंतु अनेक त्यांच्याकडे उत्तर नाहीये त्या चेंडूचं. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. तर मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय. 14 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 14 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर धावा झाल्या त्या 11. 14 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण आपण पाहत आहात. या मैदानामध्ये नाथपंथी चषक 2026 या दुसऱ्या पर्वातील महत्वपूर्ण सामना. पुढचा बॉल सौरभ यांचा सामना करतील अनिकेत. या वेळेला बॅटची कडा, चेंडू मागे ड्रायव्हर होतो, यशलक्ष चेंडू फील्ड करेल, त्यावर एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावणीची धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन बोर्ड. मात्र विजयासाठी 17 धावांची गरज असेल टीम चेंबूर या संघाला. चांगली गोलंदाजी केली सौरभ, कमबॅक केले आपल्या संघासाठी. तर मात्र स्ट्राईक एंडला आपण दिनेश यांना पाहतोय. दिनेश यांना थांबून ठेवलं, एकही मोठा फटका येऊ दिला नाहीये. चांगली गोलंदाजी केली सौरभ यांनी. पुढचा बॉल काय घडणार पुढच्या चेंडूवरती. सौरभ यांचा पुढचा बॉल सामना करतील दिनेश. या वेळेला आडव्या बॅटने मिड विकेट रिजन निवडलंय आणि झेलची संधी होती, परंतु हा चेंडू पाहता पाहता गेल्या सीमारेषे पार आलाय दिनेश यांच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धावांच्या मदतीने 4 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा लागला गेल्या त्या 16. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज. 12 बॉल 13 धावांची गरज. 12 बॉल 13 रन्स टू विन हे समीकरण आपण पाहत आहात चेंबूर वर्सेस वक्रतुंड या सामन्यामध्ये. दिनेशांना तुम्ही कितपत थांबवू शकता. दिनेशांच्या बॅटमधून अगदी शेवटच्या चेंडूवरती मिड विकेट रिजन मध्ये चौकार त्यांना पाहायला मिळतोय. 4 धावांच्या मदतीने आपण जर पाहिलं तर 16 धावफलकावरती धावा झाल्यात. 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज. महत्वपूर्ण षटक हे देखील असणारे वक्रतुंड संघाकडून कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती किरण त्यांना पाहायला मिळत आहेत. किरण यांच्या खांद्यावरती कर्णधाराने जबाबदारी सोपवली आहे. स्ट्राईक एंडला आपण आणखी त्यांना पाहतोय. 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज. कोणता संघ हा सामना जिंकणार, चेंबूर का वक्रतुंड? वक्रतुंड का चेंबूर? 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडला आपण अनेक त्यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला दिनेश आहे, त्यांच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. डगआउट देखील खुश आहे, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती किरण आलेत. सामना करतील अनिकेत त्यांचा. किरण यांचा पहिला चेंडू. मध्ये व्यत्यय, डेड बॉल आहे. अजूनही 12 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ हा सामना आपल्या नावावरती करेल याकडे देखील सर्वच प्रेक्षकांच्या नजर आहेत. सर्वच खेळाडू याकडे देखील सर्वांचंच लक्ष आहे. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. हो, यावेळेला कुठपाय चेंडू होता, हलक्या हाताने स्टील केलं, बाउंड्रीच्या मध्ये धावाची संधी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निखिल होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु एक धाव काय रोखू शकले नाहीये. एका धावेने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज होते. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. 11 चेंडू 12 धावा. 12 धावा 11 चेंडू. कोणता सामना, कोणता संघ हा सामना जिंकेल? वक्रतुंड का चेंबूर?
आता मात्र स्ट्राईक एंडला दिनेश यांना आपण पाहतोय. सामना करतील किरण यांचा. पुढचा बॉल बॅटची कडा, चेंडू स्कोअर रिजन मध्ये जातो. शतश चेंडूच्या मागे प्रयत्न सुरू आहे, त्यामध्ये एक धाव पूर्ण केली आहे. दुसरा प्रयत्न होईल का? हो. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे आणि 2 धावणीशी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते, जाऊन पोहोचले ते 19 आकड्यावरती. 19 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज झाले, जाऊन पोहोचले ते 10 चेंडू आणि 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. बॉल इक्वेशन आता सेम झालंय. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण दिनेशांना पाहतोय, अनुभवी बॅटर. त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण सामना आहे. महत्वपूर्ण सामन्यामध्ये एक अनुभवी फलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावामध्ये देखील अमृत षटक त्या ठिकाणी हाताळलं, 1 धाव खर्च करत 3 गडी बाद केले होते आणि आता मात्र आपल्या संघासाठी एक हाती त्या ठिकाणी फलंदाजीवरती उभे दिनेश. चांगली फलंदाजी दिनेश यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. त्यांना चांगली साथ देखील आणि त्यांनी दिली आहे. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. दहा चेंडू 10 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती किरण यांना कमबॅक करावा लागेल. परंतु काय घडणार? पुढचा चेंडू किरण यांचा. सामना करतील दिनेश. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका. क्षेत्राच्या त्या ठिकाणी चेंडू वेगाने येतोय, परंतु थांबवलं दिनेश यांनी. एकाच धाव समाधान मानावं लागते आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू 9 धावा. अगदी रन बॉल इक्वेशन सेम झाले. आता मात्र स्ट्राईक एंडला अनिकेत यांना पाहतोय. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलेल, परंतु काय घडणार? स्ट्राईक एंडला अनिकेत यांना आपण पाहतोय. 9 चेंडू 9 धावांची गरज. किरण गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल. आता मात्र कुट्टपाय चेंडू होता. चेंडूने उसळी घेतली आहे, डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला. या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि मगाशी म्हटलं होतं मित्रांनो, एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा सामना चित्र बदलू शकतो. आता मात्र गरज आहे ती 8 चेंडू आणि 9 धावांची. कोणता संघ हा सामना जिंकेल? चेंबूर का वक्रतुंड? वक्रतुंड का चेंबूर? किरण यांनी कमबॅक केलाय, परंतु पुढचा बॉल पुन्हा एकदा किरण यांचा. सामना करतील अनिकेत. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा होता. आनंद कार्पेट खेळायची आबाची संधी. नवी पाहूया पंचांकडे अपील केलेले, पंचांचा बोट आकाशाकडे. आणखी एक विकेट चेंबूर संघाला धावबाच्या स्वरूपात. अनिकेत बॅटर आउट. चांगला चेंडू, आणखी एक निर्धाव चेंडू किरण यांनी कमबॅक करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलंय. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 बॉल 9 रन्स टू विन. नॉन स्ट्राईक एंडला आपण दिनेश यांना पाहतोय. त्यांना आता मात्र स्ट्राईक आली नाहीये. आता मात्र स्ट्राईक एंडला नवीन बॅटर त्यांना पाहायला मिळत आहेत. अक्षय आले स्ट्राईक एंडला. ज्याने मगाच्या सामन्यामध्ये षटकाराने मॅच संपवली होती तेच अक्षय आता मात्र डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सामना करतील किरण यांचा, ज्यांनी लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. परंतु हा शेवटचा चेंडू आहे षटकातील. 3.5 चेंडूचा 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा बॉल आहे षटकातील, बाकी आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज. 7 बॉल 9 रन्स टू विन. कोणता संघ हा सामना जिंकेल? शेवटचा चेंडू या ठिकाणी स्ट्राईक एंडला दिनेश आहेत, महत्वपूर्ण फलंदाज. षटकार आला तर जवळजवळ सामना खुला होईल, परंतु काय घडणार या चेंडूवरती याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. आपल्या धाटणीतील आपल्या आतापर्यंत केलेल्या प्रॅक्टिस मधील सर्वाधिक चांगला चेंडू हाताळावा लागेल किरण यांना. आणि कारण समोर तितका ताकदवान अनुभवी बॅटर त्या ठिकाणी दिनेश आहेत. चला मला आलेले दिनेश आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल किरण यांचा. सामना करतील दिनेश. 7 चेंडू 9 धावांची गरज. पुढचा बॉल अलंद कार्पेट खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. 1 धाव पूर्ण केली आहे आणि थांबवलं त्या ठिकाणी दिनेश यांनी. स्ट्राईक स्वतःकडे घेतले. त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण सामना आहे. तर मात्र एखाद्या मॅच जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जवळ पोहोचली ती 21 या आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे.
कंपल्सरी चेज हा स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज. कोणता संघ हा सामना आपल्या नावावरती करेल थोड्याच वेळात कळेल. येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पवरी क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे आपण पाहतात या महात्मा गांधी क्रीडांगण चेंबूर या परिसरामध्ये असलेल्या या क्रीडांगणामध्ये स्पर्धा आपण चालू आहे. पहिला दिवस आजच्या स्पर्धेतील विनर वर्सेस विनरचा हा सामना आहे. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण आहे आणि या सामन्यामध्ये जर चित्र आतापर्यंत आपण असं झालं आहे की 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं की टीम वक्रतुंड या संघाने 28 धावा केल्या आणि 29 धावांचं आव्हान या ठिकाणी उभारलं होतं चेंबूर संघाकडे आणि आता मात्र परिस्थिती येऊन पोहोचली ती 6 चेंडू आणि 8 धावांवरती. नेक्स्ट मॅच टीम संघर्ष रेडी राहायचंय लगेचच. कॅप्टन रवी आपण जिथे कुठे असाल आपल्या संघाला घेऊन त्वरित रेडी राहायचंय कारण नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस केला जाईल आणि त्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात केली जाईल. त्यामुळे विनंती असेल की आपण आपल्या पूर्ण संघासमेत मैदानामध्ये उपस्थित राहायचंय. आणि चौथं षटक या ठिकाणी मैदानावरती घेऊन आले ते 22 संघ कर्णधाराने आपल्याच महत्वपूर्ण गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे परंतु स्ट्राईक एंडला दिनेश आहेत त्यांना देखील माहिती त्यांच्यासाठी देखील महत्वपूर्ण सामना आहे आणि आपल्या संघासाठी सलामीला आलेले दिनेश एक चांगली पवळी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती भावेश एक फेकेपट्टू गोलंदाज सामना करतील दिनेश यांचा. कोणता संघ हा सामना आपल्या नावावरती करेल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले. शेवटचे निर्णायक 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये पहिला बॉल पॉइंट मध्ये खेळला फटका. धावबाची संधी पंचांकडे अपील केली आहे नाही. बॅटर सेफ आहेत. एक धाव त्या ठिकाणी केली गेली आहे. आता मात्र समीकरण चेंज झाले. 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 5 बॉल्स अँड 7 रन्स टू विन. चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय. उजव्या इष्टीवरती चेंडू हाताळला होता. पहिल्या सीझन मध्ये खेळला फटका. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली गेली आणि एका धावेनिशी आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झाले. 5 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 5 बॉल्स 7 रन्स टू विन. आता मात्र स्ट्राईक एंडला डावखोरा फलंदाज अक्षय यांना आपण पाहतोय. अक्षय यांनी मगाच्या सामन्यामध्ये षटकाराने मॅच संपवली होती. तोच अक्षय आता मात्र स्ट्राईक एंडला सामना करतील भावेश यांचा. 5 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 7 रन्स टू विन. 5 बॉल्स. महत्वपूर्ण सामना चेंबूर वर्सेस वक्रतुंड. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतो. यष्टीरक्षण भूमिकेमध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश सामना करतील अक्षय यांचा. यावेळेला आडव्या बॅटने खायचा प्रयत्न शरीराचा वेळ घेतलाय परंतु बाईकच्या स्वरूपात ही धाव त्या ठिकाणी बहाल केली जाते. एका धावेने हळूहळू धावताना पुन्हा एकदा पुढे सरसावते जाऊन पोहोचलाय ते 23 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. 6 धावा 4 चेंडू 6 धावा. कोणता संघ हा सामना आपल्या नावावरती करेल. एका बाजूला चेंबूर आहे दुसऱ्या बाजूला वक्रतुंड आहे. प्रयत्न सुरू आहेत मैदानामध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला दिनेश यांना आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू या डावातील या इनिंग मधील या सामन्यातील आणि धावांची गरज आहे ती 6. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्कवरती. हो यावेळेला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. लॉफ्ट केला फटका. झाडाला आदम चेंडू आतमध्ये आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करण्यात तत्वावर 2 धावा धावून पूर्ण केल्यात आणि 2 धावांशी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईक एंडला दिनेश
सलामी झालेले दिनेश आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण सामना आहे. आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपली चांगली फलंदाजीची छाप सोडताना दिनेश आपल्या संघासाठी. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्क करते. सामना करतील दिनेश यांचा. यावेळेला वेगवान चेंडू होता. शरीराचा वेग घेतला. धावाची संधी. डायरेक्ट हिट लागली असती तर काहीतरी चित्र वेगळं राहिलं असतं. परंतु बॅटर सेफ आहेत. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडू फेल केला होता. नॉनस्ट्राईक एंडला कव्हरला कोणीच नव्हतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये. बॅटर सेफ आहेत. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. जाऊन पोहोचले ते 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 बॉल्स 3 रन्स टू विन. अगदी सामना रंगतदार परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. दोलामॅन परिस्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय. कोणता संघ शेवटच्या क्षणी हा सामना आपल्या नावावरती करेल याकडे देखील सर्वच प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. शेवटचे 2 बॉल 3 धावांची गरज. स्ट्राईक एंडला अक्षयांना आपण पाहतोय. चांगले गोलंदाजी केले. भावेशांनी मोठा फटका येऊ दिला नाहीये. थांबून ठेवले फलंदाजांना. परंतु येणारे 2 चेंडू निर्णायक असतील या सामन्यातील. 2 चेंडू 3 धावांची गरज. वक्रतुंड का चेंबूर. चेंबूर का वक्रतुंड. कोणता संघ सामना जिंकेल थोडाच वेळात स्पष्ट होईल. भावेशांचा पुढचा बॉल यावर आडो बटणं काढून दिलाय. क्षेत्ररक्षक जाणेकरी चेंडूचा पाठलाग करतात परंतु हा चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. सावकाराच्या मदतीने हा सामना आपल्या नावावरती केलाय टीम चेंबूर या संघाने. वेलपेड टीम चेंबूर. हार्ड लक टीम वक्रतुंड. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण देखील लढत दिलेत. आपलं देखील कौतुक असणार आहे. पुढील सामन्यासाठी देखील आपल्याला देखील शुभेच्छा असतील. वेलपेड टीम चेंबूर आपल्याला देखील शुभेच्छा आहेत. नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस केला जाईल. संघर्ष विरुद्ध वक्रतुंड असा हा सामना या ठिकाणी खेळला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस टीम संघर्ष विरुद्ध टीम वक्रतुंड. हॅलो सामनावीर आता झालेले मॅचचा सामनावीर श्री दिनेश साळुंके यांना विनंती करतो की आपण टॉसच्या बहुत जवळ यायचंय. मोहन जगताप तुम्ही पण या. दोन्ही संघाला विनंती करतो की टॉस साठी आपण पुन्हा यायचंय. टॉस साठी